नमस्कार मित्रांनो, बेरिंग बेअर चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आहे दिवस 10वा आणि आपण ट्रेड ॲनालाइज करत आहे हीरो USDमध्ये. बघू शकता की मार्केटने एक ट्रेंड लाईन फॉर्म झाले आणि मागणं जे सपोर्ट आले 2 सपोर्ट आहेत. मार्केट ट्रेंड हा अप ट्रेंड असल्यामुळे आपण बाईंग ट्रेड बघूया इथे मिळते का. यानुसार स्ट्रक्चर आहे. त्याआधी आपण बघूया की मार्केटमध्ये कोणती न्यूज आहे का. आपण न्यूज फॉरेक्स फॅक्टरीमध्ये बघतोय की आज 28 तारीख आहे 1:30 वाजता हीरो USDमध्ये एक न्यूज आहे आणि 2:25ला AUD USDमध्ये एक रेडमध्ये न्यूज आहे. म्हणून आपण बघूया CPIची कोणती न्यूज आहे का. CPIची तर न्यूज नाही वाटत आज. आणि हा आपला क्लोजिंग बॅलन्स डे 9चा. मित्रांनो, आपण 15 तारीखपासून डिपॉझिट केलते तर 28 तारखेपर्यंत बघू शकता आपण कोणत्या प्रकारे ट्रेडिंग केलेले. लॉस प्रॉफिट करून आपण प्रॉफिटमध्ये आलेले आहे आणि आपण ट्रेड घेतलेले हीरो USDमध्ये 30 मिनिटची त्या प्रकारे कॅन्डल क्लोज झाली, बुलिश कॅन्डल, तिथे आपण ट्रेड घेतलेला आहे. आणि आपण त्याच्या खाली SL ठेवलेला आहे. $21 आपण SL लावलेला आहे. बघू शकता 1 आवरमध्ये कॅन्डल क्लोज झाली तर आपली ट्रेड चांगल्या डायरेक्शनला जाऊ शकते. लॉस चालू आहे ट्रेडमध्ये आणि आपण आता ऑर्डर आपल्या फेवरमध्ये आलेले आहे आणि ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाली पाहिजे. ट्रेंड लाईन ब्रेकआउट होऊन नंतर रिटेस्ट झाली तर आपली ट्रेड पॉवरफुल होऊ शकते. आज रिक्स आपण $20चा घेतलेला आहे मित्रांनो. त्यानुसार 120 म्हणजे 20%चा आपण रिक्स घेतलेला आहे आजच्या ट्रेडमध्ये. हा आपला रिक्स रिवॉर्ड आहे. 20%चा आपण रिक्स घेतोय ट्रेडमध्ये मित्रांनो. हा आणि 30 मिनिटाची कॅन्डल तुम्ही बघू शकता, बुलिश कॅन्डल क्लोज झालेला आहे, त्यामुळे आपण ट्रेड घेतलेले आहे. एक पुलबॅक येऊन मार्केट बुलिश होऊ शकतो, या सिनॅरिओने आपण ट्रेड घेतलेला आहे. ट्रेड तर आपल्या फेवरमध्ये चालू आहे. काय करतो मार्केट, एक तर SL देऊ, एक तर आपण TP घेऊ. बघू शकता MT5 मध्ये आपले ट्रेड चालू आहे. 1 आवरची कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट इज 1 आवरची कॅन्डल क्लोज झाल्याने आपण ट्रेडमध्ये फेवरमध्ये जाऊ शकते. बघूया, त्या सपोर्टच्या वरती क्लोज झाली तेव्हाच आपला 1 आवरमध्ये कॅन्डल क्लोज होणार. आणि USD CHF मध्ये पण आपली ट्रेड आहे, घेऊ शकता तुम्ही मित्रांनो. पण माझी एक ट्रेड चालू आहे त्यामुळे मी USD CHF मध्ये ट्रेड नाही घेत. ट्रेड तर ॲक्टिवेट झाले. जर तुम्ही एक साथ 2 ट्रेडमध्ये फोकस ठेवाल तर हँडल करायला थोडं कठीण जाते. म्हणून आपण एकच ट्रेडमध्ये फोकस करूया. आपण $60चा प्रॉफिट चालू आहे इथे मित्रांनो. आणि TP जर आपण त्या स्विंगचा घेतला तर $54चा आपल्याला TP होऊ शकतोय. बघूया मार्केट काय करतोय. 1 आवरची कॅन्डल क्लोज झालेलं नाही अजून, क्लोज व्हायला आले. TP1 आपण हा घेऊ आणि TP2 ट्राय करू का TP2 हिट हो. 3 मिनिटांमध्ये 1 आवरची कॅन्डल क्लोज होणार. जर क्लोज झाली रेड कॅन्डलच्या वरती, बॉडीवरती, तर ट्रेडमध्ये आपल्या कॉन्फिडन्स वाढू शकतोय, नाहीतर आपला SL हिट होऊ शकतोय. बघूया काय करतो मार्केट. आपल्या हातात काही नाही मित्रांनो, आपण फक्त ट्रेड घेऊ शकतो. मित्रांनो बघू शकता 1 आवरची कॅन्डल क्लोज झालेले, पूर्ण बुलिश कॅन्डलने क्लोज झालेले.
आणि ट्रेंड लाईन ब्रेकआउट सुद्धा झालेला आहे मित्रांनो. $15 प्रॉफिट चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. $15. आपलं फंड 136 वरती आलेला आहे आता मित्रांनो. एक रेजिस्टन्स एरिया आहे ट्रेंड लाईनचा आणि USDCH सुद्धा रिटेस्टसाठी आलेला आहे. जर रिटेस्टमध्ये सक्सेसफुल झाला तर सुद्धा मित्रांनो हा सुद्धा USDCH डायरेक्शनला येऊ शकतोय. बघू शकता मित्रांनो, रेजिस्टन्स त्याच एरियाला रेजिस्टन्स घेऊन मार्केट आपल्या नेगेटिव्ह डायरेक्शनला आलेला आहे. हे SL दाखवत आहे. आपला प्रॉफिट $15 होता. $15 लॉस आपल्या लॉसमध्ये कन्वर्ट झालेली ट्रेड आता बघू शकता काय करतो मित्रांनो. आता ट्रेड आपली SL आय थिंक SL देऊ शकतो मित्रांनो. ट्रेडमध्ये आपण क्लोज तर नाही करू शकत, कारण की आपण ट्रेड 1:1 तरी आला असतं तर आपण क्लोजमध्ये ब्रेक इव्हन टाकलं असतं, परंतु 1:1 पण हिट नाही झाले म्हणून आपण ब्रेक इव्हन नाही टाकत ट्रेडला. ही जर हॅमर कॅन्डल क्लोज झाली तर मार्केट चांगलं डायरेक्शन जाऊ शकतोय, रिटेस्ट सक्सेसफुल होऊ शकतोय. लाईव्ह ट्रेड चालू आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा घेऊ शकता कॅन्डल क्लोजिंग झाल्यावरती. याचा अपडेट तुम्हाला डे 11 मध्ये मी देऊन जाणार.